नमस्कार। आज दिनांक 16/4/2024 गाव डेनी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी श्री रवींद्र देशेट्टीवार यांच्या माझ्या घरी आज दसपर्णी अर्काचा प्रात्यक्षिक डेमो आम्ही करीत आहोत। दसपर्णी अर्क तयार करण्यासाठी आपल्याला 10 प्रकारचा वनस्पतीचा पाला घ्यायचा आहे, त्यासोबतच एक प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आहे आणि आपला अर्क आणखीन चांगल्या प्रकारे पॉवरफुल बनण्यासाठी आपण तंबाखू, लसण आणि अद्रकाची पेस्ट सुद्धा, हिरवी मिरची सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला अर्क 45 दिवस आपल्याला सोडू द्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 10 प्रकारचे वनस्पतीचा पाला म्हणलं तर कडुलिंबाचा पाला 2 किलो, धोत्र्याचा पाला, निरगुडीचा पाला, एरंडीचा पाला, करंजचा पाला, सीताफळीचा पाला, पोपळीचा पाला, रानमुनीचा पाला, महारुकाचा पाला, हे सर्व पाले आपल्याला 10 प्रकारचे वनस्पतीचा पाला 2-2 किलो घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हे ड्रम मध्ये सोडू द्यायचं आहे। 45 दिवसामध्ये हे अर्क तयार होते। तर आता आपण बघत आहोत की आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तंबाखू घेतलेला आहे आपण 1/2 किलो। हा आपण वांग्या तंबाखू आणलेला आहे, हा 1/2 किलो तंबाखू घेतलेला आहे। सोबतच आपण लसण घेतलेलं आहे, अद्रक सुद्धा घेतलेलं आहे 1 पाव। त्यासोबत आपण वनस्पतीचा पाला आपण बघूया। हा धोत्र्याचा पाला, आपण धोत्र्याचा पाला घेतलेला आहे। त्यासोबतच पोपईचा पाला घेतलेला आपण। त्यानंतर हा महारुकाचा पाला, हा एरंडीचा पाला, हा निरगुडीचा पाला, हा करंजचा पाला, हा रुईचा पाला, त्यासोबतच सीताफळीचा पाला आणि कडुलिंबाचा पाला, रानमुनीचा पाला, हे 2-4 वनस्पतीचे पाला आपण हे गोमूत्रामध्ये आपण सगळं एकत्र करून टाकणार आहोत। तर आता हे सर्व पाला आपण ह्या ड्रममध्ये सोडू घालणार आहोत। त्यामध्ये आपण आता एक पाला घेऊन हे आपण सगळं सोडण्यासाठी टाकूया। हा धोत्र्याचा पाला झाला आहे, त्यानंतर हा एरंडीचा पाला, हा निरगुडीचा पाला, हा करंजचा पाला, हे रुईचा पाला, हा महारुकाचा पाला, हा पोपईचा पाला, असे सर्व पाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। त्यासोबतच वांग्या तंबाखू, आपल्याला वांग्या तंबाखू सुद्धा घ्यायचा आहे। हा दसपर्णी अर्क आहे, हा 45 दिवसात तयार होणारा अर्क आहे। आपल्या पिकावरचे रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी हा अर्क आपल्याला वापरायचा आहे। आणि हा ड्रम 10 लिटर गोमूत्र, आंधळभर ताजं शेण आणि हे पाण्यानं भरून घ्यायचं आहे आणि आडोशाला ठेवायचं आहे। 45 दिवस जसा वेळ भेटेल तसा आपल्याला याला ढवळायचं आहे। हा आपलं लसूण आहे, लसणाला आपण बारीक केलेला आहे। तर अशा प्रकारे हे सर्व पाला आपण याच्यामध्ये एकत्र टाकूया। अशा प्रकारे आपण सर्व 10 प्रकारच्या वनस्पतीचे पाला आपल्याला 2-2 किलो घेतलेले आहे। त्याच्यामध्ये तंबाखू, लसण, हिरव्या मिरच्या, अद्रकाची पेस्ट करून आपण टाकलेलं आहे, 10 लिटर गोमूत्र, आंधळभर ताजं शेण आणि हे ड्रम पूर्ण पाण्यानं भरून घेणार। आपण पाहतो की अशा प्रकारे आपल्याला वनस्पतीचा पाला ह्या ड्रममध्ये आपण टाकला आहे। आता हे सर्व पाला आपण सोडू घालणार। 45 दिवस हे तयार व्हायला वेळ लागते। 45 दिवसानंतर हे दसपर्णी अर्क तयार होणार। नंतर आपल्या पिकावरच्या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी हे अर्क आपल्याला वापरायचं आहे। तर आता हे पाण्यानं आपण भरून घेणार आणि एका आडोशाला आपण हे ड्रम ठेवणार आहोत आणि जेव्हा 45 दिवस झाल्याच्या नंतर हे अर्क सुती कापडाने गाळून घेणार। मोठ्या मोठ्या कॅनमध्ये मग भरून ठेवायचं। 250 ml पासून तर 750 ml पर्यंत हे अर्क आपल्या पिकावर फवारणीसाठी आपल्याला वापरायचं आहे। अमावस्या पौर्णिमेला हे दसपर्णी अर्क म्हणजे आपल्या पिकावरच्या सर्व रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी रामबाण औषध आपल्या घरीच तयार होते। काही मार्केटमधून, कृषी केंद्रातून आपल्याला आंतरप्रयोग कीटकनाशक आणायची गरज नाही। हा दसपर्णी अर्क आहे। तेव्हा सर्व शेतकरी बांधवांनी आपण आपल्या घरी दसपर्णी अर्क ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तयार करावं। येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्या पिकावरच्या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी हे आपल्याला अर्क वापरायचं आहे आणि आपल्या कीटकनाशकचा पैसा आपल्याला बचत करायची आहे। धन्यवाद।